नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल कापण्या। त्यासाठी मी इथे एक परात घेतली आहे, त्यात 1 कप भरून गव्हाचं पीठ घेतलंय। आणखी 1 कप घेणार आहोत आपण। आणखी 1 कप घेतला। मी हा कप घेतलाय, तुम्ही कोणती वाटी घेऊ शकता घरातली, त्यानेच मोजून घ्या। आता आपण हे 2 कप पीठ घेतलंय गव्हाचं। त्याच्यात आपण 2 चमचे बेसन पीठ टाकून घेऊ। चाळलेलं बेसन पीठ हे 2 चमचे टाकून घेतले। आता याच्यात आपण बडीशेप टाकू कुटलेली। आणि ही सुंठ पावडर आहे। कापण्यांना सुंठ आणि बडीशेप छान लागते। आणि आता याच्यात चवीपुरतं मीठ टाकू। याला मिक्स करून घेऊ। इकडे मी तेल गरम केले। तेल एकदम कडकडीत गरम करायचं। आणि या तेलाचा आता आपण याच्यात मोहन घालू। पोहे खाण्याचे 9 ते 10 चमचे तेल मी यात घातले। आणि आता मिक्स करून घेऊ याला। सगळ्या पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे आपल्याला, सगळीकडे लागलं पाहिजे तेल। सगळीकडे असं चोळून चोळून पिठाला तेल लावून घ्यायचं। बघू शकता असा गोळा बनतोय आपल्या पिठाचा। एकदम मापात झाले आपलं मोहन। आता आपण एक पातेलं घेतलंय, त्यात ज्या कपानं किंवा वाटीनं तुम्ही पीठ मोजून घेतलं होतं त्याच कपाने 1 कप गूळ घेतलाय। 2 कप पिठाला 1 कप गूळ एकदम प्रमाणात आहे। आणि अर्धा कप पाणी। आणि आता याला विरघळून घ्यायचे। याला गॅसवर ठेवून विरघळवणार आहे, पण फक्त विरघळवून घ्यायचं। याचा जास्त पाक होऊ द्यायचा नाही, 1 तारी 2 तारी असा। आता हे थंड झालंय, याला गाळून घेऊ पिठामध्ये। थोडासा ठेवलाय पाक मी। आता हे पीठ मळून घेऊ आपण। तर राहिलेला पाक थोडासा तो गाळून घेते। सगळा पाक घेतला मी। मळून झालं आपलं पीठ। तेवढ्या पाकामध्ये बरोबर आपलं पीठ मळून होतं। अजिबात पाणी घालण्याची गरज नाही। तुम्हाला जर थोडंसं कमी वाटलंच तर थोडासा गरम पाण्याचा हात लावू शकता। आपलं पीठ इथे 5 मिनिट मी भिजू दिलं। आणि आता याचे गोळे बनवून घेऊ आपण। तुम्हाला जेवढी चपाती लाटायची तेवढी त्या आकाराचे गोळे बनवून घ्या। तेवढ्या पिठाचे 4 गोळे बनवून झाले माझे। आता लाटून घेऊ। लाटून झाली बऱ्यापैकी आपली चपाती। आता याच्यावरती खसखस लावून घेऊ आपण। आणि खसखस लावून परत लाटून घ्यायचं, म्हणजे खसखस तेलात जास्त सुटत नाही।
आणि आता याच्या कडा कापून घेऊ, चौकोनी आकार देऊन घेऊ याला. आणि आता याला तुम्हाला पाहिजे तेवढ्या रुंदीच्या पट्ट्या कापून घ्या. जशा लहान मोठ्या कापण्या पाहिजे तुम्हाला तशा पट्ट्या कापून घ्या. याला एक एक करून तुम्ही असा कापण्याचा आकार देऊन घ्या किंवा मग सगळ्यांना एक सलग आकार देऊन घ्या. आता इथे कट करून झाले आपल्या कापण्या. आता दुसरा गोळा आपण लाटून घेऊ. याच्या पण कापण्या कट करून घेऊ. कट करून झाल्यात हे आपण कापण्या आपल्या. अशा प्रकारे आपल्या सगळ्या कापण्या कट करून झाल्यात. आता इथे एका कढईत तेल गरम केले आणि त्यात कापण्या टाकून घेऊ आणि तळून घेऊ. बघू शकता कलर आला आपल्याला कापण्यांना छान. आणखी थोड्या होऊ देऊ. तळून झाल्या तिथे आपल्या कापण्या. कलर पण खूप छान आलाय. आता या कापण्या काढून घेऊ. आणि दुसऱ्या कापण्या टाकू. ह्या पण कापण्या आपण तशाच तळून घेऊ. इथे तळून झाल्यात आपल्या कापण्या. अजिबात तेलकट झालेले नाही आहेत आपल्या कापल्या, बघू शकता. आणि खुसखुशीत झाल्यात. तेल अजिबात हाताला लागत नाही आहे. एक वेळेस नक्की करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.